स्वामी समर्थ। संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि पाठीमागे पाहू शकता किती धुके पडलेले आहेत बघा आणि खूप थंड वातावरण आहे। म्हणजे मे महिन्याचे दिवस आहेत तर असं वाटलं की खूप गरमी होत असेल, पण खरंच इथे आल्यानंतर ना खूप छान वाटतंय। धुके बघा माझ्या पाठीमागे किती पडलेले आहेत आणि बॅकची सीनरी बघा किती मस्त आहे, हिरवीगार आणि मस्त असं टेकडीमध्ये खूप छान वाटत आहे। आणि ही गॅलरी आहे, इथे बसायला 2 चेअर आहेत आणि बघा काय भारी वाटतंय ना। कोची एअरपोर्टवरून निघालो आणि बाहेरच हॉटेलची कॅब उभी होती, ती कॅब पकडून आपण निघालो आहोत मुन्नारला। मुन्नारला हॉटेलवरती जात असताना वाटेमध्ये आपण चियप्परा वॉटरफॉल आणि एव्हरेस्ट स्पाइस गार्डन केले, त्याचे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केले आहेत, नक्की बघा। आपण हॉटेलवरती पोहोचलो आहोत। आजूबाजूचं वातावरण आणि सराउंडिंग बघा किती छान आहे ना। हा आहे आपला रूमचा नंबर आहे 201। रूममध्ये एंट्री मारल्यानंतर इथे स्टार्टिंगलाच एक स्टोरेज बॉक्स आहे, ज्यावरती आम्ही आमचे बॅग्स ठेवले आहेत आणि खाली आपण आपले शूज वगैरे ठेवू शकतो। या स्टोरेज बॉक्सच्या बाजूला एक कबर्ड आहे, ज्या कबर्डमध्ये आपण आपले कपडे ठेवू शकतो। त्याचबरोबर या कबर्डमध्ये लॉकरसुद्धा दिला आहे, ज्यामध्ये आपण आपलं वॉलेट किंवा मौल्यवान वस्तू ठेवू शकतो। कबर्डच्या समोर वॉशरूम आहे, वॉशरूमसुद्धा एकदम नीट आणि क्लीन होतं। इकडची सर्व्हिससुद्धा खूप छान होते, सगळे कोऑपरेटिव्ह होते। हिल स्टेशनवरती हे हॉटेल असल्यामुळे इकडचं वातावरण खूप थंड होतं। म्हणजे मला असं वाटलं की मे महिन्याचे दिवस आहेत, पण खूप इथे थंडी होती। त्यानंतर कबर्डच्या बाजूला वॉटर बॉटल, ग्लास, 2 कप दिले होते, टी पाऊच, कॉफी पाऊच आणि मिल्क पावडर, शुगरसुद्धा होतं, केटलसुद्धा दिली होती। त्यानंतर त्याच्यासमोरच हा बेड होता, बेडच्या बाजूला 2 चेअर आणि टेबल होते। आणि सगळ्यात इथला मला जास्त करून काय आवडलं असेल तर ही आहे गॅलरी। ही गॅलरी खूप भव्य दिव्य म्हणजे मोठीच्या मोठी गॅलरी होती आणि त्या गॅलरीच्या समोरचा व्ह्यू बघा काय भारी वाटत आहे। पूर्ण असा माउंटन व्ह्यू आहे आणि 4 वाजले आहेत, पण 4 वाजतासुद्धा बघा किती धुकं पडलेले आहे। इतकं सुंदर हे डेस्टिनेशन आहे। हे हिल स्टेशन असल्यामुळे ना इकडे नेहमीच गर्दी असते, पण मे महिन्यामध्ये सुद्धा बघा इथे खूप थंड होतं वातावरण। आजूबाजूचं वातावरण बघा किती छान वाटत आहे ना। मुंबईवरून येताना थोडासा खाऊ बरोबर घेतलाच होता। इथे आल्यानंतर मस्त थंड ढगाळ वातावरण होतं। येताना मी नॉरचे सूपचे पॅकेट्स घेतले होते। मग काय सोने पे सुहागा, बाहेर मस्त थंड वातावरणामध्ये हे असे गरमागरम सूप पिण्याची मजाच वेगळी आहे। केटल तर होतंच, मग पाणी गरम केलं आणि पटापट सूप करून घेतलं आणि आम्ही सूपचा आनंद घेतला। गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी, जय महाराष्ट्र। पाठीमागे पाहू शकता की किती धुकं पडलेले आहेत, म्हणजे मे महिन्याचे दिवस आहे आणि आज 9 तारीख आहे, पण बघा पाठीमागे किती धुकं पडलेले आहे आणि किती छान पाठची सिनरी वाटत आहे ना। हे बघा, तर मंडळी केरळमध्ये मुन्नार या ठिकाणी आम्ही आलो आहोत आणि मुन्नारच्या टेकडीमध्ये हा रूम आहे, खूप छान। असं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।